देवगिरी नागरी सहकारी बैंक लिमिटेड की 20वीं वर्षगांठ पर सोमवार 2 जून 2025 को एक भव्य व्यापार और ग्राहक सभा समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर बैंक के अध्यक्ष श्री किशोर जी शितोले की अध्यक्षता में कार्यक्रम संपन्न हुआ। मुख्य अतिथि के रूप में हरीश जी कुलकर्णी, अशोक जी दामले, प्रमोद जी सरकाटे, भाऊ साहेब मटे सहित अन्य गणमान्य अतिथि मौजूद रहे। कार्यक्रम में पूर्व नगर सेविका विमल ताई, केंद्रीय निर्वती गावड़े, ओम शांति शिक्षण संस्थान की देसरा मैडम, ज्ञानेश्वर जी डोले, शाखा अधिकारी भरत जी मस्के, आशीष काले, ज्योति खराज, सुनील शिंदे, शिवम पार्थी और साक्षी करपे सहित अनेक लोग उपस्थित थे। आयोजन में बैंक के 20 वर्षों की सेवाओं की सराहना की गई और ग्राहकों के विश्वास को आगे भी बनाए रखने का संकल्प लिया गया। यह समारोह स्थानीय समाज के लिए प्रेरणा के स्रोत बना और बैंक के भविष्य के लिए एक नई दिशा प्रदान की। ओम शांती बहुउद्देशीय शिक्षण संस्थाचे अध्यक्ष डॉक्टर कांचन देसारडा मॅडम या शितोळे सरांचं स्वागत करू इच्छितात। मॅडमनी कोरोनामध्ये होमिओपॅथीच्या गोळ्या, हजारो गोळ्यांचं वाटप सगळ्या समाजामध्ये केलं होतं। त्यांचं विशेष आपण टाळलं। पहिल्यांदा क्रांती चौक जेव्हा शाखा उघडली आणि बरोबर काम माझे मित्र पण त्यांच्याबरोबर जुळलेले होते आणि हरिभाऊंचं पण आमच्या जीवनात खूप महत्त्व आहे, कारण की त्यांच्यामुळेच आम्ही जे पहिले कॉलेज इथं काढलं होतं जिथे त्यावेळेस हरिभाऊंनी आमच्याजवळ एक पैसाही नव्हता, तेव्हा त्यांनी त्यांची खोली दिली आणि आमदार असताना त्यांनी सांगितलं शांतीला तू इथं जेव आणि जेवणाची सुद्धा सोय लावली। असं हरिभाऊंचं बी आमच्या म्हणजे आमचं घराण्यापासून प्रेम आहे। दुसरी गोष्ट अशी की 2015 आम्ही ह्या बँकेशी जोडलेलो आहोत आणि मी PGच्यासाठी गेले ते महाराष्ट्रात सगळ्यात जास्त PGचे सीट माझ्याकडे आणि मी सीट इन्क्रीज करायला गेले। BHMAच्या माझ्या 50 सीट होत्या, 50च्या 100 आणि नंतर मी आयुर्वेदिक कॉलेज काढलं। तर शितोळे सरांनी जसं सांगितलं की सगळ्यांचं सहकार्य आहे, सहकार्य जरूर आहे, सगळ्यांनी झाड लावलं पण यांनी त्याच्यावर फळच आली नाही। त्याच्यामुळेच माझं आयुर्वेदिक कॉलेज, BPharmacy, BHMS, पोस्ट ग्रॅज्युएट हे सगळं या बँकेच्या सहकार्यामुळे चालू आहे। म्हणून बँकेचे विशेष आभार आणि ह्या वर्धापनानिमित्त एक कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हालाही शुभेच्छा। कुलकर्णी सर, शितोळे सर आणि आमचे मस्के सरांचाही स्वभाव खूप छान आहे, त्याच्यामुळे सगळे लोक जोडून राहतात। अशा सगळा परिवार तुमचा खूप छान आहे, त्याबद्दल खूप शितोळे देवगिरी बँकेच्या या शिवाजीनगर शाखेचा आज 20वा वर्धापन दिन आहे आणि खूप मला आनंद होतोय की 20 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या शिवाजीनगर गारखेडा ब्रँचने अतिशय कोटींमध्ये मोठा व्यवसाय केलेला आहे आणि देवगिरी बँकेला नुकतेच 3 मोठे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि 2400 कोटींचा उलाढाल करत मागच्या वर्षी 40 कोटींचा नफा ह्या देवगिरी बँकेने कमवलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या व्याज परताव्याच्या योजना सगळ्या जातींच्यासाठीच्या ह्या देवगिरी बँकेमध्ये असतात। 10 लाखांपासून 15 लाखांपर्यंत कर्ज आपण व्यवसाय उद्योग वाढीसाठी घेऊ शकता, ज्याचं पूर्ण व्याज परतावा ही महाराष्ट्र शासन आपल्याला करतं। अशा सगळ्या जातींसाठी योजना आपल्या बँकेमध्ये आहेत। मी सगळ्यांना आवाहन करेन, विनंती करेन की आपण नोकरीच्या मागे न लागता या योजनांचा लाभ घ्यावा, कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करावा आणि बिनव्याजी हे पैसे आपल्याला वापरायला मिळतील आणि आपण 4 जणांना काम देणारे होऊ शकता। अशा ह्या सुंदर योजना देवगिरी बँकेत आपल्या खूप अग्रक्रमाने आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवतो। आपणही याचा लाभ घ्या हीच विनंती। देवगिरी नागरी सहकारी बँक शाखा शिवाजीनगर येथील 20वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। त्यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद। ही बँक उत्तरोत्तर प्रगती करत आहे, तशीच प्रगती करत राहील। आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ, OBC महामंडळ,
त्याच्यानंतर टर्म मुदती कर्ज, हाऊसिंग लोन हे इत्यादी प्रकारचे कर्ज, सोने तारण कर्ज. आता नवीन 2 योजना सुरू केल्यात आपण, विद्या सन्मान योजना आणि शेतकरी सन्मान योजना. या योजनेमध्ये आपण शेतकऱ्यांचा जो का आता सध्याला पीक पिरियड असेल त्यासाठीचे कर्ज देऊ शकतो. विद्या सन्मान मध्ये विद्यार्थ्यांना ट्युशन क्लासेस, तसेच शाळेची फीस, कॉलेजची फीस हे काय भरण्यासाठी आपण त्याच्यावरती सोने तारण घेऊन, NSC तारण, LIC तारण घेऊन कर्ज देऊ शकतो. तर सर्वांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा व कर्ज वेळेच्या आत उपलब्ध होईल. आजच कर्ज, आजच अर्ज, आजच कर्ज अशी योजना आपण आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी त्या संधीचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती. वर्धापन दिनानिमित्त आपण आज व्यावसायिक साठीचा मेळावा, आपल्या बँकेचे टॉप 50 कस्टमर व सिनियर सिटीजन यांचा सर्वांचा मेळावा ठेवलेला होता. त्यानिमित्त सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावलेली आहे. आणि व्यावसायिकांसाठीच्या कर्ज योजना मी आता किंवा बँकेच्या बद्दल किंवा डिपॉझिट असं काही विचारायचं किंवा असं काही सूचना असतील किंवा आमचे कर्मचारी जरा चांगला त्रास देतात, काही लवकर काम नाही करत, ते पण सांगायला हरकत नाही. आदरणीय व्यासपीठ आणि येथे जमलेले उपस्थित माझे बंधू आणि भगिनींना, खरं तर दादांविषयी सरांनी सांगितलं आत्ताच याच्या आधी का मी जवळजवळ 5-6 वर्षे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या फाईलसाठी आणि गव्हर्नमेंट बँकेमध्ये फिरत होतो. आणि 10 लाखाची तेव्हा स्कीम होती, आता योगायोग ती 15 लाखाची झाली. 10 लाखाच्या योजनेसाठी मला जवळजवळ लाख ते 1.5 लाख रुपये सर्वजण मागत होते. पण योगायोग दादाचा इथं कार्यक्रम होता, इथं बाजूला एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये असंच वर्धापन दिनाचा नाही, दिवाळी स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होता. तर माझे मित्र शिवशाहीर सुरेश जाधव आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. तर त्या ठिकाणी दादांनी सांगितलं का कोणाला जर काही अडचणी असतील, मग कुठली मुद्रा लोन असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ असेल, तर जर काही असेल तर शंका असेल तर मला भेटा म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर एक 8 दिवसांनी मी दादाकडे गेलो आणि दादांनी इथं सांगितलं होतं, तेव्हा नांदेडकर साहेब या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून होते. तर त्यांना जाऊन भेटलो. तर त्यांनी सर्व कागदपत्र वगैरे ती लिस्ट दिली. मी ती सर्व लिस्ट त्यांना सुपूर्द केली आणि जास्तीत जास्त म्हणजे 1.5 महिन्यामध्ये माझी पूर्ण फाईल 10 लाखाची किराणा दुकानावर माझी फाईल झाली. म्हणजे 1 रुपया न लागता, कुठलाही करप्शन नसताना इथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांनी, आता इथं जवळजवळ सर्व स्टॉप नवीन आहे, फक्त एकच मॅडम आहे, कोण त्यांचं नाव माहीत नाही मला, त्याच इथं जुन्या आहे. बाकी सर्वांनी इथं कुठलाही काही करप्शन नसताना कुठलाही असा मान सन्मानाने माझी फाईल केली आणि पूर्ण माझे 10 लाख रुपये माझ्या अकाउंटला जमा झाले. खरंच मी शितोळे सरांचे आणि या शाखेचे सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.